ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हच्या श्रीरामपूर व वैजापुरांच्या ठेवीदारांनी सुरेश कुटे यांची छत्रपती संभाजीनगर वाळूज भागातील DNR कंपनीवर ताबा घेतलाय। तसा व्हिडिओही व्हायरल झालाय। ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार आमचे 90 कोटी रुपये ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत, म्हणून आम्ही ही कंपनी आजपासून ताब्यात घेत आहोत असं सांगितले। गेल्या 10 ते 11 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यामध्ये जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणच्या ठेवीदाराचे लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत। गेल्या 10 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे हे वारंवार ठेवीदारांना बोलथापा देत होते। यानंतर 7 जून रोजी त्यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे। तेव्हापासून सुरेश कुटे व ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील आपल्या हक्काच्या ठेवी कधी परत मिळतील, कशा मिळतील याबाबत कसलाच ठाव ठिकाणा मिळत नसल्याने संतप्त झालेले ठेवीदार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्हे नोंद करत आहेत। तसेच सुरेश कुटे यांची कुठल्या कुठल्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे याचाही शोध घेत आहेत। संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि वैजापूर या ठेवीदाराने वाळूज MIDC जोगेश्वरी भागातील DNR कंपनीवर आमचे ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये 90 कोटी रुपये अडकले असल्याचे सांगून या कंपनीवर ताबा मिळवलाय व तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान या ठेवीदारांनी ताबा घेतलाय खरा, यावर कुटे ग्रुपचा बोर्डही आहे, परंतु ही DNR कंपनी कागदोपत्री सुरेश कुटे यांचीच आहे का, की यातही कुटे यांनी काही गडबड घोटाळा केलाय याबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहते। परंतु सद्यस्थितीत या ठेवीदारानं या कंपनीवर ताबा मिळवलाय व तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। चला तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये या ठेवीदारांचं काय म्हणणं आहे ते। आज या वाळूजमध्ये DNR कंपनी या ताब्यात घेतली आहे। आम्ही आमच्या ज्ञानराधामध्ये 90 कोटी ही ठेव आहे। पूर्ण श्रीरामपूर तालुक्याची फक्त एका संस्थेची इथं हे वैजापूरचे आहे, त्यातही यांचे जवळजवळ 15 लाख रुपये त्यांचे, तर असे पैसे आहे। आज ही कंपनी आम्ही ताब्यात घेतली आहे। ही या कंपनीमध्ये आजपासून ताबा आमचा आहे। तुम्ही कोणीच उद्यापासून इथं येणे नाही, बरोबर? जर इथं आले, कळलं का? जर इथं आले तर आम्ही कायदेशीर तुमच्यावर कारवाई करू, नाहीतर तुम्हाला जर इथं थांबायचं असेल तर आमच्या ठेवीदारांचे पूर्ण पैसे तुम्ही द्यायचे आणि इथं थांबायचं। हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला याची काय गरज नाही। आम्हाला आमच्या पैशाची गरज आहे, आमच्या ठेवीची आम्हाला गरज आहे। आम्हाला ही कंपनी घेऊन आम्हाला काय करोडो रुपये लागत नाही तुमची, आलं लक्षात? आमची ठेव आम्हाला पाहिजे। याच्यासाठी आज आम्ही इथं ही कंपनी, हे कुलप, या चाव्या सगळे आम्ही घेऊन जात आहे। ओके।